निरपेक्ष मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी न्याय हक्कासाठी आता मुंबईच्या दिशेने आगेकूच करतोय। हजारो आदिवासी बांधव ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या घेण्यासाठी आता मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी हे आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। माझ्यासोबत स्वतः लकी जाधव आहेत। काय मागण्या आहेत, सातत्याने लढा द्यावा लागतोय आपल्याला। आज आपण बघतोय हे जे जातीयवादी सरकार आहे हे महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये फोडाफोडीचं राज्य करते। आता हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून बंजारा समाज आज रस्त्यावरती उतरलाय की आम्हाला एसटीचं आरक्षण पाहिजे। काय तर म्हणा त्या हैदराबादच्या गॅजेटवर। पहिली गोष्ट, भारत देश हा कोणत्या गॅजेटवर चालत नाही। भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो। त्यामुळे आम्ही संविधानाची पूजा करणारे लोक आहेत। संविधान हा आमचा गर्थ आहे। या संविधानामुळे आज आम्ही जीवन जगतोय। परंतु जर बंजारा धनगर समाजाला जर हे जातीयवादी मनुवादी सरकार आदिवासींवरती अन्याय करत असेल ते आम्ही सहन करणार आहे। त्यामुळे आदिवासी समाजातून बंजारा धनगरांना आरक्षण देऊ नये। त्यांना ऑलरेडी आरक्षण आहे। त्यामुळे या मनुवादी सरकारच्या छाताड्यावर बसून त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून नरडीचा घोड घेऊन या आदिवासींच्या मागण्या पूर्ण करण्यात येणार आहेत। आणि जर शासनाने बंजारा धनगरांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी भागातलं जाणारं मुंबई मराठवाड्याला पाणी दे रात्रीतून नळकाण्याकडून बंद करून टाकू। आणि आदिवासी भागातून रेल्वे जातात तर रेल्वेचे लो मार्ग रेऊळ त्या रात्रीतून उखडण्यात येतील। त्याचसोबत पेसा भरती आहे। आज पेसाचा निकाल 1 वर्षापासून मान्य सुप्रीम कोर्टात रखडलेला आहे। जाणून बुजून चांगला वकील दिला जात नाही आणि आदिवासी पेसा क्षेत्रावरती अन्याय केला जातो। 13 जिल्ह्यातील 17 संवर्गातील मुलांना 1 वर्ष झालं कामाला लागले, परंतु 5 तारखेला आता 1 दिवसाचा खंड असा GR काढला। त्यामुळे तो GR रद्द करावा, कारण आदिवासींवरती पेसा कायदा याचं खच्चीकरण करायचं काम हे सरकार करते। त्याचसोबत केंद्र सरकारने आदिवासी पेसा चर्चा ग्रामसभेचे अधिकार काढून घेतलेले आहेत। त्यामुळे पेसा क्षेत्र कमजोर करण्याचा प्रयत्न चालू आहे। ते अधिकार पुन्हा ग्रामसभेला देण्यात यावे। त्याचसोबत आमच्या 12,500 पदांच्या भरत्यासाठी मान्य 6 जुलै रोजी मान्य 6 जुलै 2017 रोजी मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय। बोगस आदिवासींनी ज्या खऱ्या आदिवासी जागा बळकवल्या त्या तात्काळ रिक्त करून खरे आदिवासी नोकर पदभरती करावी। पण 2017ला दिलेल्या निकालाची अजून अंमलबजावणी या गेंड्याच्या कातडीच्या सर्कलला जागा करण्यासाठी चाललोय। आणि त्याचसोबत ज्या आमचे बिंदू नामावले, आमचा बिंदू 2 वरून 8 वरती आलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये ज्या आदिवासी पदभरतीच्या जागा जाहिरात निघतात ती जागा दिसत नाही आमची। त्यामुळे तो बिंदू 8 वरून 1 नंबरला यावा ही आमची मागणी आहे। वसतिगृह आश्रमशाळाचे प्रश्न प्रलंबित, वन जमिनी गायरान जमिनीचे प्रश्न प्रलंबित आहेत। हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही आज या महायुती सरकार हे जातीयवादी सरकार आहे आज आम्ही म्हणतोय। कारण त्यांनी ओबीसी मराठा संघर्ष लावला, धनगर बंजारा आदिवासी संघर्ष लावला, हिंदू मुस्लिम संघर्षावरती राजकारण करत आलं। पण जाणून बुजून फक्त हे आरक्षणाच्या नावाखाली बंजाराला झिजवत ठेवायचं, धनगरांना झिजवत ठेवायचं आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे तुकडे करायचं काम हे महायुती सरकार करते। त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, त्याचसोबत अजितजी पवार हे या महाराष्ट्राला लागलेले कलंक आहेत। हे कलंक जनतेने बाहेर काढून टाकायला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रामध्ये नेपाळसारखी परिस्थिती व्हायला बसली। आणि राज्याचे मंत्री छगनजी भुजबळ, जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, निलेश लंके, जरांगे पाटील हे सगळे त्या गॅजेटच्या आधारे म्हणतात की बंजारा समाजाला आदिवासी आरक्षण द्या। अरे तुम्ही कोण लागले बंजारा समाजाला आरक्षण? तुमचं आहे, तुम्ही वाचवा। आमच्या नका कोणाला घुसवायचा प्रयत्न करू। नाही अन्यथा तुम्हाला पण आदिवासीच्या मतावरती निवडून यावं लागतं। येणाऱ्या काळात तुम्हाला पण आदिवासी तुमची जागा लागून देईल। त्यामुळे सगळ्या नेत्यांना 35-40 आमदार खासदारांनी बंजारा समाजाची शिफारस केली की आदिवासीचं आरक्षण बंजारा समाज द्यावं। जोपर्यंत आम्ही अध्यक्ष राघोजी बांगरे, बिरसा मुंडा, राया ठाकर, नाग्या कातकरी यांचे विचाराचे वारसदार आमच्यासारखे लोक जिवंत आहेत तोपर्यंत आमच्या ताटातलं कोणाला घेऊ देणार नाही। अरे तुम्ही काय आरक्षण मागता? तुम्हाला ज्यांना आदिवासीचं आरक्षण पाहिजे त्यांना आदिवासी पोटी जन्म घ्यावा लागतो। परंतु शाहू फुले, आंबेडकर यांनी आज जगण्याचा अधिकार दिला, एक जगण्याचा मूलमंत्र दिला, तर तो आम्ही
स्वतंत्रपणे आम्ही आमची लढाई लढू आणि येणाऱ्या 16 तारखेला या मंत्रालयावरती आम्ही या मनुवादी सरकारच्या छाताडावरती आम्ही न्याय मिळवून घेऊ। आज कंत्राटीचे लोक बसले ती आदिवासी कॉम्पाऊंड समोर, तो त्या मुलांना 2-2.5 महिने झाले कोणी लक्ष देत नाही। त्या वर्ग 3 वर्ग त्यांच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, ती कंत्राटी पद्धत बंद झाली पाहिजे। त्यामुळे या सगळ्या समस्यांना घेऊन माझा आदिवासी बांधव आज रस्त्यावर उतरला आहे। ह्या कोणत्या संघटनेचं आंदोलन नसून हे उलगाल महाराष्ट्रातील सकल आदिवासी समाजाचं आंदोलन असून नक्कीच माझा आदिवासी समाज बांधव आजपासून हा जो ट्रेलर चालू केलेला आहे, माझा आदिवासी बांधव उद्यापासून पिक्चर दाखवला या मनवादी सरकारला। अहो मुंबईच्या चारी बाजूनी आदिवासींनी या मंत्रालयाला घेरलेलं आहे। जर जास्तच जर या मनवादी सरकारने अतिशहाणपणा केला आणि जो तो कुत्रा आहे तो कोणतो सदावर्ती ॲडव्होकेट, त्या कुत्र्याला भुकायची अक्कल नाही, बोलायची अक्कल नाही, तो भाडकाव म्हणतो की आरक्षण देऊच म्हणे आम्ही कोर्टातून। अरे तू कोण लागला? हां, कोर्टाला आरक्षण देण्याचा अधिकार नाही, आरक्षण देण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे। केंद्र सरकारने जेव्हा ठराव तयार आहे तेव्हा माननीय राष्ट्रपती त्याच्यावर सही करल तेव्हा आरक्षण मिळू शकतं। परंतु या आरक्षणाच्या नावाखाली राजकारण करत राहायचं। मणिपूरची घटना या महाराष्ट्रात घडून आणायचं षडयंत्र हे मनीवादी सरकार जेव्हापासून 2014 सत्तेवर तेव्हापासून चालू करते। त्यामुळे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्वराज्य आहे, आमच्या अध्यक्ष राघवजी बांगरे यांचा, बाबूराव शेडमांके, नाग्या कातकरी, राया ठाकर यांची जी क्रांतीची भूमी आहे तिच्यात आम्ही कधी तुकडे होऊन देणार नाही। आणि सर्व समाजाने हे जे षडयंत्र सुरू आहे या BJPचं, या शिवसेनेचं, या घड्याळाचं, ते सगळ्यांनी ओळखलं पाहिजे। आज वेळ आलेली आहे, उद्या आपल्या छाताडावरती बसून आपल्या नरडीचा गोट घेण्या अगोदर आपण त्यांच्या छाताडावरती बसून आज त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून नरडीचा गोट घेऊ आणि आदिवासीचा उलगुलान यशस्वी करू। आणि आम्ही कोणत्या आझाद मैदान बिदानात जाणार नाही, आम्ही डायरेक्ट मंत्रालयात घुसणार आहे। ज्याला जायची तयारी झाली तरी चालेल, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ही लढाई लढणार आहे। मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही। पण या मनवादी सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही हा देशाचा खरा मालक, आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे, प्रकृती पूजक आहे। त्यामुळं जर या देशाच्या मालकावर अन्याय करणारे बाहेरचे लोक येऊन सरकार स्थापन करून अन्याय करत असतील तर या बाहेरच्या लोकांना आम्हाला हाकलायला वेळ लागणार। लकीजी, सकाळी तुम्ही 10 वाजल्यापासून चालताय, अनेक किलोमीटरचा प्रवास झालाय। आतापर्यंतचे काही सरकारचे जे प्रतिनिधी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल तुमच्याशी काही चर्चा करण्याचा प्रयत्न केला असेल का? मुंबईपर्यंत तुम्ही येऊ नका, तुमच्या मागण्या काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का? नाही, हे गेंड्याच्या कातडीचं सुस्तानासारखं झोपलेलं सरकार आहे। आदिवासी आंदोलनाला कधीच लक्ष देत नाही हा फडणवीस, हा शिंदे आणि अजित पवार। आंदोलन किती आदिवासी आंदोलन होतात, आज आंदोलन इशारा दिला आम्ही 8 दिवसापासून, पण कधी कोणाचा मेसेज आला नाही की आम्ही तुमच्या मागण्या सोडू। आणि आज पण आम्हाला कोणी निरोप दिला नाही। आम्हाला तुमच्या निरोपाची भीक पण नको, पण आम्ही तुमच्या छात्यावर बसून आम्ही आमचा न्याय मिळवून घेऊ आणि आमच्या ताटातलं कोणाला घेऊ देणार नाही। बंजारा, धनगर आणि बोगसांना आम्ही हाकलल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे छत्रपती शिवरायांचा स्वराज्य आम्हाला टिकून ठेवायचा आहे, या स्वराज्यात तुकडे करायचे नाही, एवढंच सांगेल। आजचा मुक्काम तुमचा कुठं असणार आहे आणि सध्या बघतोय पाऊस देखील पडतोय, कसं हे करायचं आता? आम्ही पडग्याच्या आसपास, सरकारने इतरांचे मोर्चे राहतात, सरकार पाण्याची व्यवस्था करतं, लोकांना शौचालयाची करतं, नाश्ता पाण्याची करतं, परंतु आम्ही आदिवासी आहे, आदिवासीचं आंदोलन आहे म्हणून सरकार जाणून बुजून आम्हाला पाण्याची व्यवस्था नाही, कोणती नाश्त्याची व्यवस्था नाही, कुठे राहायची व्यवस्था नाही। त्यामुळे आम्ही पडग्याच्या पुढे आम्ही रस्त्यावरती चक्का जाम आंदोलन करू, आम्ही रस्त्यावरच झोपू आज आणि मंत्रालयावरती पोहोचू। नक्कीच आपल्यासोबत होते लकी जाधव, त्यांच्या नेतृत्वाखाली हे जे काही आंदोलन करतायत आदिवासी बांधव आहेत ते मुंबईच्या दिशेने आता आगेकूच करतायत। आज संध्याकाळी पडग्यामध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जे काही आझाद मैदानावरती आम्ही जाणार नाही तर आम्ही थेट आता मंत्रालयामध्ये घुसू, असा देखील इशारा लकी जाधव यांनी दिलेला आहे। प्रतिनिधी गणेश आवारी, MH मराठी, मुंबई।